या सर्वज्ञ पेट्रोलियमचे उद्घाटन या ठिकाणी आज हा सोहळा पार पडतो आहे। यासाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ साहेब, लोकनेते हितेंद्रजी अप्पा ठाकूर साहेब, माजी आमदार राजेशजी पाटील, माजी आमदार आणि आपला माणूस सुनील भाऊ भोसारा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशजी निकम, संतोषजी तोटे, अमोलजी पाटील साहेब, या ठिकाणी ॲडव्होकेट काशीनाथजी चौधरी, माजी बांधकाम सभापती, असे सर्व मान्यवर, संतोषजी तोटे साहेब, नगराध्यक्ष अमोलजी पाटील साहेब, बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष रामचंद्रजी अन्सारी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलासजी पाटील, राष्ट्रवादीचे दुसऱ्या शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष सनीबाई पवार, संतोषजी तोटे साहेब, नगराध्यक्ष अमोलजी पाटील साहेब, बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष रामचंद्रजी अन्सारी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलासजी पाटील, राष्ट्रवादीचे दुसऱ्या शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष सनीबाई पवार, खरंतर एकाच जमावते सगळ्यांची नावं घेता येणार नाही। आपल्या सगळ्यांचं स्थान आमच्या मनामध्ये नेहमी आदरणीय आहे आणि भूसारा कुटुंबियावर मोकाणावासी सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी नेहमी प्रेम केलेलं आहे। त्या प्रेमापोटी या ठिकाणी भरगतच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वांची उपस्थिती आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी फोटो सेशन होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय मंत्री नरहरी झिरवाळ साहेब, लोकनेते आप्पा ज्यांना आपण सर्व प्रेमाने सांगतो असे हितेंद्रजी ठाकूर साहेब, माजी आमदार राजेशजी पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे। याशिवाय आपल्या तालुक्याचं भूषण आपण ज्यांना म्हणूया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशजी निकम साहेब, भाजप नेते संतोषजी तोटे, मोखाडा नगरपंचायतीचे सुनील भाऊ भूसारा यांच्याकडून आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत या ठिकाणी व्यासपीठावर होत आहेत। टाळ्या कमी पडत आहेत, जोरात टाळ्या वाजवा। स्नेह भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे, टाळ्या वाजवायच्या। यानंतर मी विनंती करतो माजी आमदार राजेशजी पाटील साहेब येत आहेत। यानंतर आपल्या तालुक्याचा आपण ज्यांना भूषण म्हणतो असे प्रकाशजी निकम साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सर्वज्ञ पेट्रोलियमचे कैलासजी भूसारा साहेब यांच्याकडून शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। दयानंद भूसारा यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येते। या ठिकाणी प्रकाशजी निकम यांचं स्वागत होत आहे, कृपया सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर मी पुष्पगुच्छ देऊन दयानंद भूसारा यांनी स्वागत करावं। यानंतर आपल्या अशोकजी पाटील काँग्रेस नेते त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर या। शनीबाई पवार, सगळे पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, पत्रकार मित्र, मी फार आपला वेळ घेणार नाही, कारण मी याच्यासाठी म्हणत होतो का आपणच्या अगोदर मला बोलू द्या। कारण मला एक माहित आहे तर इथं महाराज मंडळी आहे, भारुड असेल त्या दिवशी लोकांची संख्या किती, पण कीर्तनाच्या वेळेला मोजून लोक आणि भारुडाच्या वेळेला भरपूर लोक आणि काल्याच्या कीर्तनात एकदमच कमी। तसं अध्यक्ष किंवा शेवटच्या भाषणाला मंडळी कंटाळलेली असते आणि मग आपल्याला होतंय काय करायचं, आता आवरून घ्यायचं का काय, एक एकच उठायला लागतो। कारण मला एक माहित आहे का प्रत्येकाची कपॅसिटी असते, तसा फार वेळ झालेला नाही, पण कारण मला ते माहित आहे हायस्कूलला 45 मिनिटाचा 1 तास, हायस्कूलचा विद्यार्थी हा 45 मिनिटच ग्रहण करू शकतो आणि शिक्षक सुद्धा 45 मिनिटच शिकवू शकतो, त्याच्या पुढे त्याला जमत नाही असं काय आहे का? पण ते 45 मिनिटं, महाराज मंडळी 1.5 तास, 1.5 तासापेक्षा मग फारच जीवावर येत। अगदी चालीच्या वेळेला सुद्धा लोक चाल दाखवून महाराजाला निघून जातात, हे बरोबर आहे ना? शेवटचा दिवस गोड करावा, काल्याच्या कीर्तनालाच राहत नाहीत, तसं शेवटी शक्यतो कोणी राहत नाही, कारण ते दोष नाही, शेवटी कपॅसिटी तो एक मर्यादा असते। पण मला माहिती आहे त्र्यंबकेश्वरच्या 9 वाजता कणात सुरू होते तर सकाळी ऊन पडत आहे, ऊन तरी बसतोच ना माणूस। म्हणून आज आपल्या माणसाच्या कुटुंबातल्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलोय।
आप्पांनी सांगितलं, अनेकांनी सांगितलं का सर्व पक्षीय, आणि मग मलाच का बरं काही निकाल प्रश्न विचारला, तुम्ही ये ना का बरं, मी का नाही येणार? आता तुमचं राजकारणाचं जाऊ द्या, आता किती गट निवड आमचेच गट आहेत असं काही नाही ना, गटाला गट पोट गट आहे का नाही? आणि मग मला अडचण काय? आणि मी महाराष्ट्राला सांगितलंय त्या सभागृहात का माझे जावई सगळेजण म्हणतात तुमचं खरंच नातं आहे. अरे मग खरंच नातं आहे तर वंशावळ काढा ना आमची. आहे नातं आहे ते आहे. आणि म्हणून साठी त्या कार्यक्रमाला रात्री आप्पा तुमचा निरोप सांगितला मला, आप्पाही थांबणार आहेत, आपणही थांबावं. तर माझी इच्छा होती, आता मला वाटायला लागलं का खरंच आम्ही जोडीनच यायला पाहिजे होते, म्हणजे हा संशय कल्लोळ तरी झाला नाही. पण आमच्या लेखींना माहित आहे, राजेश पाटील साहेबांची उईच आम्ही बरोबर सगळेच होतो. त्या सुद्धा होत्या. आपले गॅरंटी नाही. तर विनोदाचा भाग जरी सोडला तरी पूर्वी उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार आणि नंतर नोकरी, आज उलट झालंय. आज पहिलं विचारलं जातं नोकरीला आहे का, व्यवसाय अजूनही, कारण व्यवसाय हा काही ठराविक समाजाचं ते एक देणं आहे किंवा लागे बांधे आहे असंही म्हणून इथं खुलासा झाला. मी खरंच मनापासून धन्यवाद देईन. परंतु आज व्यवसाय किंवा नोकरी किंवा शेती ज्या ज्या सुविधा लागणार असतील त्याला, त्या जर उपलब्ध झाल्या तर कोणी माणूस काहीही करू शकतो, कुठल्याही व्यवसायात जाऊ शकतो, कुठल्याही प्रकारची शेती करू शकतो, कशाही प्रकारची नोकरी करू शकतो. अशी अनेक उदाहरणं. त्याला काही समाज जात पात असं काही कुठं जोडलेलं पाहायला मिळतं किंवा होतं असं कुठं लिखित नाहीये. ज्याचा त्याचा एक नजर असते आणि त्या पद्धतीनं किंवा दूरदृष्टी असते. तर मी खरंच जव्हार मोखाडा ह्या विभागाला एक सूचित करेल, कदाचित ही दूरदृष्टी यांच्यात आहे का निवड बिझनेस व्हावा म्हणून का होईना, यांना शांत बसून अजिबात चालणार नाही. यांना काही ना काही हे बिझनेस चालण्याच्या दृष्टीनं, जेणेकरून लोकांजवळ आज छोट्या गाड्या असतील, उद्या मोठ्या गाड्या कशा घेतील, एक ट्रॅक्टर असतील 2 ट्रॅक्टर कसे घेतील, वेगवेगळे व्यवसाय कसे येतील का, जेणेकरून आज आपल्या इकडं आहेत विदाऊट मोटरसायकलचं मला वाटतं एकही घर राहिलेलं नाही. त्याच्यामुळं निवड एक गाडीवर होणार नाही. तर त्या दृष्टीनं मला वाटतं त्यांनी, मी तर विनंती करेल की आपल्याबरोबर अजूनही होऊ द्या, स्पर्धा होऊ द्या, काय व्हायचं होऊ द्या. स्पर्धेतही आपणच काही एक दिवस मला आठवतो का मी मोटरसायकल राजदूत वापरायचो आणि बरोबर आप्पा मी बाटली ठेवायचो. बाटली पेट्रोल न्यायला बाटली. आज बाटली नाही राहिली, पंपच डायरेक्ट 2 किलोमीटरवर आलाय. कारण याला काय कारण का, जेव्हा यांच्या दृष्टीनं माझी विनंती राहील तुम्हा सगळ्या मंडळीला का, इथं आमचे भोयेसाहेब आहेत सुरगाण्याचे, सुरगाण्याचा घाटमाथा आणि बुबळीच्या पुढचा भाग आजही फरक आहे. जवळपास साम्य आहे इकडचं आणि पुढच्या भागाचं. तोच परिसर आमचा देखील होता तसाच, पण छोटे मोठ्या पाण्याचे साठे केल्यामुळं आज प्रत्येक गावात जिथं बाटलीत पेट्रोल आणत होते तिथं 10-10, 20-20 पिकअप, 2-5 ट्रॅक्टर, ह्या गोष्टी त्या ठिकाणी निश्चित झाल्यात. मी म्हणतो तर बाटल्याऐवजी पंप एक होता 4 झाले. हे जर काही करायचं असेल तर आपल्याला पुढे होऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. त्याच्यात आमचं जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव त्या ठिकाणी तयार असू. आजपर्यंत आपण एकामेकाच्या हातात हात घालून त्या ठिकाणी आपण कामकाज केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आपण त्या पद्धतीने काम पुढे नेऊया अशी मी या ठिकाणी
आपल्याला एक खात्री देतो. तसं मला काल आल्यानंतर बाबा यांनी इकडे एवढ्या आड रानात पंप कसा काय टाकला, तर मी ऐकलं सिंहस्थाचा हा रस्ता सुद्धा थेट त्र्यंबकूर, पर्यायानं बराचसा शॉर्टकट. जसं आज वाढवण बंदरच्या तिथं याच्या तुमच्या घोडबंदरच्या तिथं जर काही कामकाज चालू झालं तर आमचं अख्खं पेठ गजबजून जातं, दोन्ही चारही घाट पॅक होतात. सुरगाण्याकडे काही प्रॉब्लेम आला तर पेठवरून. तसं हा सुद्धा एक मत्सा मुंबईवरून अडीअडचणीला मत्सा पॅरलल हा रस्ता कायमस्वरूपीचा त्या ठिकाणी होईल. मोठ्या पद्धतीची वर्दळ या निमित्तानं ती ह्या रस्त्यानं होईल, यात कुठं शंका घेण्याचं काही त्या ठिकाणी कारण नाही आहे. आणि धंदा जर म्हटला तर आता तर मी पाहिलं तर एक वेळ घरातून पार जेवायचं नाही म्हटलं तरी चालेल, तर याला जेवायलाच द्यायचं नाही, याचं काहीच ऐकायचं नाही, घरातल्या पोराचं नातूचं कोणाचंही. पण त्याला बाकी लाडाकाडानं त्याला घेतलेल्या गाडीला पेट्रोल पाणी आणि रिचार्ज हा काही करून दिला जातो. त्याच्यामुळे ह्या धंद्याला त्या ठिकाणी तशी अडचण अजिबातच नाही आहे. पण जसं निकम साहेबांनी सांगितलं ते खरं आहे, दिवसेंदिवस काळ बदलला आहे, यंत्रणा बदलल्यात, आधुनिकीकरण आलंय. नसं तर मी माझ्या फार कमी वयात पेट्रोल पंप टाकला होता, बोये साहेबांना माहिती आहे, फार कमी वयात. तर थोड्याशा अडीअडचणी झाल्या, थोडी अल्पबुद्धी म्हणून कुठंतरी वाहून गेलो आणि तो त्याच वेळेला बंद पडला होता. म्हणजे मी स्वतः जमा करून दिला होता. पण हरिभाऊंच्या काळात, हरिभाऊ महालेंच्या काळात, पण त्यावेळेचं वेगळं होतं. म्हणून मी सांगतो आता कदाचित ते तसं नसावं, का डोक्यावर बर्फ जिभेवर साखर हे जे आहे ते तेव्हाही होतं आणि आजही पाहिजे हे ठेवतील. कारण तसे ते मग मी चतुर पाहिले, मला सुद्धा फसवलं, अनेक ठिकाणी फसवलं. त्याच्यापैकी एकच सांगतो मी, विचारायचो काय गुरुजींनी बरंचसं काही केलं असेल पण त्यावेळेला, तर मग हा डोंगर आहे तो डोंगर आहे हे नाही पडित आहे ते. आता आज पाहिलं काय एकदम लोकेशनला सुद्धा काही ना काय आहे, म्हणजे अजूनही काही ना काही लोकेशनला असलंच पाहिजे. आणि त्याच्यावर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपण मंडळीनं त्या ठिकाणी करावी. त्या निश्चित महाराज लोक सांगतात आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. शेवटी आज गुरुजी नसतील इथं, पण तरी त्यांच्या आत्म्याला त्या ठिकाणी निश्चित समाधान लाभलं असेल. तर त्यांच्या ज्या अपेक्षा असतील, प्रत्येक आईबापाच्या ज्या अपेक्षा असतात, तर माझ्या मुलानं काहीतरी करावं, किंवा प्रत्येक मुलाला वाटतं तर मी काहीतरी माझ्या आईबापांचं नाव लौकिक व्हावं, याच्यासाठी काहीतरी करावं. त्या पद्धतीचं आज आपण त्या ठिकाणी करून दाखवलंय. ताई तर आज त्याच्या साक्षीदार आहेत. निश्चितच सरांनाही त्या ठिकाणी ती श्रद्धांजली ठरेल अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं जाहीर करतो. आज राजकीय बऱ्याचशा चर्चा झाल्या, मी राजकीय चर्चेला काय फारसं महत्त्व देणार नाही, परंतु धंदा हा गोड बोलण्यावर आहे. जसं काळानुरूप मी बदल जसा म्हणतो, तर मला त्यावेळेला प्रशिक्षण दिलं होतं एकाने, का इथून काळजी घ्यायची. पंपावर ज्या वेळेला गाडी येते तर ती गाडी मोठा प्रवास करून येते, आणि मग त्यावेळेला आता निकम साहेबांना माहीत असेल ती गाडी अशी हालते आणि मग त्याचा फेस तयार होतो. पूर्वी आपल्या शहरांमध्ये टिपात म्हणजे आपलं 200 लिटर बॅरल. Subscribe for more content.